असं कसा का लवकर आवरलो होतं म्हणलं चला कुठेतरी कुत्री मारून हिंडून येऊ. नाही नाही हो, जरा लांब फिरायला जायचं होतं आज मला. काम होतं. मग आपल्या गाडी घेऊन निघालो. अरे ते यायला गाडीच पंक्चर झाली. एक पंक्चर नाही, दोन दोन पंक्चर निघले. बाई म्हणलं मस्त आहे तुझं. आणि पण ट्यूबलेस टायर होतं ना. आयला म्हणलं असं कसं पंक्चर निघलं काही करतो नुसतं काहीतरी त्या बोर्डात टाकलं. पंक्चर निघून गेलं. मग आपली गाडी बांगाटमध्ये निघून घेऊन गेलो. म्हणलं आता पंक्चर निघलं आता काय आपलं टेन्शन नाही. पेट्रोल पण एकदम मस्त पिवातलंय तिला मी. आणि आपलं म्हणलं आता पाऊस बिस येईन म्हणून जर्किन बिरकिन घातलं होतं आणि डोक्याला बी बांधलं होतं. आपण कुठे फिरायला चाललात गाडीवर तर आपलं हीच पोशाख असते. कसं असतं तिथे मी लवकर सांगा बरं. आणि आता पाऊस ती पडलाय ना. आता बार्शीकडला जायचा रोड एवढा खतरनाक होता म्हणतो ना. सगळं हिरवं गार एकदम मस्त एकदम गार्डन गार्डन हो काय आता. आता बार्शीचा इकडला रोड चालू होता, खालचा खराब होता, वरचा चांगला होता म्हणून वरनच गाडी घातली. मग गाडीला काय झालं तर उगा आपल्याला काही टेन्शन. आपल्याला काय झालं तर ठीक आहे पण गाडीला काय होऊन द्यायचं नाही. आणि तिथे जाता जाता काय झालं माहिती का, बुट्टा होत खायला. त्याने आता टाइम जाईल म्हणून त्यांना काय म्हणलं माहिती का, उकडलेलंच द्या. उकडलेलं असलं मस्त लागलो होतं म्हणतो ना. हा एकदम खतरनाक. पावसाळ्यात बुट टाकायची मजाच लय वेगळी. आता म्हणलं जाता जाता काय करू, येड्या माहिती दर्शनच घेऊन जाऊ म्हणून मी थांबलो इथे येड्यामध्ये आणि आपलं मस्तपैकी दर्शन करायला चाललो होतो वर मी. थोडं म्हणलं पूजेचं बी सामान घेऊन जाऊ. वर पोचलो भैया. असलं खतरनाक एकदम व्ह्यू होता म्हणतो ना. मी बाहेर बघतो वा वा सगळं दुकान बिकन असलं भारी वाटत होतं ना. मस्तपैकी एक दोन फोटो काढावं म्हणले, त्याशिवाय पर्याय नाही काय आपल्याला. आतमध्ये गेलो काय गर्दी नव्हती, पटकन दर्शन बी झाले. ते मला मोबाईल ठेवते व्हिडिओ काढू. मोबाईल ठेवला आपला बाहेर आलो व्हिडिओ काढला. यार म्हणले काय भाऊली कसले बाबा भिलो मी आपल्या खाली आलो पटकीने. म्हणलं मोत्याची माळ घेऊ. म्हणलं कसं दिसते आपल्याला आवडली नाही एवढी तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला कोणती आवडते ती सांगा. नाही ह्यातले बी आपल्याला कोणती आवडेल नाही म्हणजे जाऊ द्या मोत्याची माळच नका घ्यायची. आता आपल्याला आपल्या गाडीकडे जाऊ आधीच लय उशीर झालेला आहे. आपल्या घराकडे दुकान उघड आहे आपलं. अरे म्हणलं आता पोटले आता पोटपूजा करून घ्यावी म्हणलं. आता देवपूजा तर झाली आता पोटपूजा करावीच लागते कारण लय जोराची भूक लागलेली होती. मग आपल्या मस्त पावसामध्ये मी निघालो होतो. आता यारमध्ये पाऊस लागला तर कुठे थांबता येत नाही. गाडीवर जायचं म्हणलं पावसाचा सामना करावाच लागते बरोबर का नाही. आलो मस्तपैकी थांबलं पांडुरंग हॉटेलवर. एकदम खतरनाक हॉटेल आहे. हॉटेलवर थांबलं त्याला मला वेटर लवकर यायचं लवकर जेवणाची ऑर्डर घे बरं लय जोराची भूक लागली. त्याने पहिलं आपल्याला स्टार्टरमध्ये काय आणून दिलं माहिती का, पनीर चिल्ली. भाई आरती ते बघूनच आपण तिच्या प्रेमामध्ये पडलो भाई. इतकी खतरनाक होती. अरे असली भारी म्हणतो ना. आणि मस्त मी पहिले बाईट खाल्ला. स्वर्गाची असतो का स्वर्ग तीच आपल्याला जाणवलं एवढं मस्त लागलं. नंतर आणखीन काय आपल्याला नाव माहीत नाही फक्त त्याला म्हणलं हे आण बरं. ही पण लय मस्त लागलं खायला आपल्याला. जेवण बिवण एकदम मस्त ढेकर बिकर देऊन आपल्या गाडीपाशी आलो. म्हणलं आता जावं लागतं घराकडं. पण आमच्या गाडीचं बी ते म्हणले आता मला तुम्ही एकदम मस्त पोट भरून जेवण केलं आता मला बी पेट्रोल पाजावं लागतं की आता नाही तर मी तुम्हाला कुठेतरी अडकत असते. मग तिला पोट भरून तिला बी पेट्रोल पाजलं मस्तपैकी मी घरी आलो. आणि घरी आलो ना म्हणलं बाई लय देवाची कृपा झाली कारण घरी टच होत नाही तो वरगी पोहोचूर झाला होता. तर जाऊ द्या तुम्ही लाईफ फॉलो करून टाका लवकर लवकर.